आणि यानंतरची बातमी आमदारांच्या नाराजीची, त्यांना मिळत नसलेल्या निधीची। विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी मिळाला नाही हे खरं आहे। नेमक्या किती आमदारांना निधी मिळाला नाही याचं अॅनालिसिस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या वतीने दिली गेली आहे। चर्चा झालेली आहे, कदाचित सोमवारी, मला माहित नाही, आज विरोधी पक्ष नेत्यांना विचारून शिष्टमंडळाचा वेळ घेऊनच त्यांना भेटावं असं विचार आहे। किती आमदारांना निधी मिळाला नाही असं ते मला तो अॅनालिसिस माझ्याकडे नाहीये, पण हे वास्तव आहे की बऱ्याचशा आमदारांना विरोधी पक्षाच्या निधी देण्यात आलेला नाही, हे खरं आहे। तर काँग्रेसचे शिष्टमंडळ निधी वाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। निधी वाटपात दुजाभाव होत असून काँग्रेस आमदाराला 1 रुपया सुद्धा निधी मिळाला नाही अशी तक्रार आमदारांची आहे। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून निधी वाटपासंदर्भात तक्रार करणार असल्याचं प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलंय। पार्टीची मीटिंग झाली, मीटिंगमध्ये बऱ्याच आमदारांनी आपली दुःख या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं की शेवटी आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण 3-3, 4-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत आहोत तेव्हा निधीचं वाटप हे समान झालं पाहिजे। लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी मतदारसंघात आम्हाला सुद्धा लोकांना तोंड द्यावं लागते आणि अशा ठिकाणी जेव्हा पालकत्व म्हणून सीएम झाले, डीसीएम झाले, हे प्रतिनिधित्व या महाराष्ट्राचं करतायत, तर त्यांनी कुठल्याही पक्षपात न करता सगळ्यांना समान निधी वाटप कसं करता येईल हा प्रयत्न। किती निधी मिळालाय तुमच्या मतदारसंघात? आम्हाला 0 बजेट, आम्हाला 1 रुपया मतदारसंघात मिळाला नाही। सीएम आणि डीसीएमला जाऊन एकदा भेटू आणि त्याच्यात जर का न्याय देऊन आम्हाला निधी मिळाला तर ठीक, नाही तर याच्या विरोधात आम्ही कोर्टात। तर काँग्रेस आमदारांच्या आरोपांवरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांना निधी वाटपाचा आमचा प्रयत्न असतो असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यांनी कुणाला काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे, कारण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहे, ते काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो। आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही। एंडिंगला त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे सेंट्रलनी घालून दिलेले जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या बाहेर कुठेही न जाता जेवढी आर्थिक शिस्त त्याच्यामध्ये ठेवता येईल तो प्रयत्न सरकार म्हणून आम्ही सगळे करू। अर्थमंत्री म्हणून मी पण त्यात बारकाईने लक्ष देईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।